मागच्या वेळेला तुम्ही सगळे नमस्कार म्हणाला होता. सर्वांना नमस्कार. नमस्कार. माझा अनुभव आहे की नांदेडमध्ये उशिरा का होईना पण आपला बोलण्याचा नंबर लागतो. मी सर्वप्रथम गजाननला, त्याची पत्नी अंजलीला मनापासून धन्यवाद देतो, कारण त्याने आपल्या वडिलांचं स्मरण कर्मकांडात न करता एका सामाजिक परिवर्तनाच्या प्रवाहात केलेला आहे. आणि महाराष्ट्रात अशी गोष्ट खूप दुर्मिळ आहे. बहुतेक बाप पुतळ्यात उभा राहतात, होर्डिंग मधून उगवतात, कावळ्यांची वाट पाहतात. पण हा असा मुलगा निघाला वेगळा आगळा की त्याने आपल्या वडिलांच्या स्मरण यात्रेचं रूपांतर विचार यात्रेमध्ये केलेलं आहे, प्रबोधन यात्रेमध्ये केलेलं आहे. म्हणून मी धन्यवाद देतो. आपण अशा काळामध्ये आज जगतो आहोत. सूत्रसंचालक अजून बोलत होता, जरा जास्तच बोलत होता, त्याला माझी दया पण येत नव्हती. त्याच्यानंतर मी बोलणार आहे. तरुणाला जास्त बोलावं असं वाटतं, त्याची इनिंग लांब असते. तो सातत्याने सांगत होता की आपण काळोख भरल्या वातावरणामध्ये जगत आहोत, भ्रष्टाचाराच्या वातावरणामध्ये जगत आहोत. मूल तत्ववादाला नको तेवढी नखं फुटल्याच्या काळामध्ये आपण जगत आहोत. सगळीकडे अंधार. तो शेर शायरी देऊन सांगत होता. वास्तव हे आहे, हे जग पूर्णपणे कधीच अंधाराने भरत नाही. ते ज्या दिवशी भरेल त्या दिवशी पुढे मी तर कशाला भाषण करायला. ते भरत नाही पूर्णपणे, म्हणून मी भाषण करायला येत असतो. ते पूर्णपणे भरत नाही. असे वेगळे वेगळे प्रसंग, वेगळ्या वेगळ्या कल्पना, वेगळी वेगळी उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर येतात की हे जग हाऊसफुल अंधाराने भरलेलं नाहीये. कुठेतरी दिवा आहे, कुठेतरी पंथी आहे. तुम्हाला पेटलेल्या जंगलाची आणि चिमणीची कथा आठवत असेल कदाचित. पूर्वी जंगल पेटवली जायची. आता जंगल विकत घेतात अदानी, अंबानी, टाटा, बिर्ला. जंगल जमीन विकत घेतात ना ते. धारावीच्या झोपडपट्टीपासून ते मणिपूर पर्यंत ते सगळं कल जमिनीवर ताबा कुणाचा, जंगलावर ताबा कुणाचा, ह्याच्यातून चाललेलं आहे. तर पूर्वी एकदा असं जंगल पेटलेलं होतं. त्यातले सगळे प्राणी भयावह झाले. काही जळाले, काही पोळले, काही मेले, काही जीव वाचवण्यासाठी पळाले. हे जंगल विझवायचं कसं? अशा परिस्थितीमध्ये चिवचिव करणारी एक छोटी चिमणी, ती पण एका झाडावर बसलेली होती. तिचं पण घरटं पेटण्याच्या अवस्थेत आलं. तेव्हा ती उडाली आणि जवळच असलेल्या नदीतून, सरोवरातून, आपल्या चोचीतून एक एक पाण्याचा थेंब आणत ते आगीवर टाकायला लागली. बराच वेळ तिचा प्रयत्न चालू होता, पण चोच किती, त्याच्यात मावणारा थेंब किती, जंगलाचा वनवा किती, हे सगळं पाहून त्यावेळी उपस्थित असलेला एक शहाणा पत्रकार पुढे आला. ज्यांना फक्त प्रश्नच विचारता येतात ते तेवढेच पत्रकार होतात. त्यांना उत्तर कधीच सापडत नाही. प्रश्न प्रश्न. तो म्हणाला, काय येडे आहे काय चिवता येईल? हा एवढा मोठा वनवा लागलाय, सगळं आकाश धुरानं आगीनं भरलेलं आहे आणि हे तुझ्या चुचीतलं पाणी किती आग विझवणार आहे? वेडे आहे काय तू? मूर्ख आहे का तू? हे का करतेस? अन्य प्राणी जसं पळाले स्वतःला वाचवण्यासाठी, तसं तूही पळ.
चिमणीने आपल्या क्षीण पण स्पष्ट आवाजात एक उत्तर दिलं, तुला ऐकायचं आहे की मी हे का करतो, करते आहे. ती म्हणाली, आग विझल्यानंतर उद्या कोणीतरी या आगीचा इतिहास लिहिल आणि त्या इतिहासामध्ये आग लावणाऱ्यांच्या यादीत माझं नाव येऊ नये, तर आग विझवणाऱ्यांच्या यादीत माझं नाव आलं पाहिजे, म्हणून मी पाहतो. आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य तसंच आहे. हे अंधाराने भरलेलं नाही आहे, कुठेतरी उजेड आहे, कुठेतरी चिमणी आहे, कुठेतरी चोचभर पाणी आहे आणि कुठेतरी चांगली माणसं आहेत, कर्तृत्ववान माणसं आहेत, प्रतिभावान माणसं आहेत, जे आपल्या कलेतून, आपल्या श्वासातून, आपल्या लेखणीतून समाजातले कुरूपता हटवून सुरूपता आणण्याचा प्रयत्न करतात. अशांचा सत्कार करण्याचं काम गजानन आणि त्यांच्या कुटुंबियांनी केलेलं आहे. मला तरी वाटतं चोचीत पाणी घेऊन फिरणाऱ्या ह्या सगळ्या चिमण्या आहेत. आणि खरोखरच उद्या आपण कोणत्या यादीमध्ये जाणार आहोत, आग विझवणाऱ्यांच्या की आग लावणाऱ्यांच्या, याचा फैसला आजच्या समारंभाने केलेला आहे. कारण आग विझवणाऱ्यांची ही मोठी रांग इथे गजाननने आणून ठेवलेली आहे. मी पुन्हा तुम्हाला आपल्या सर्वांच्या वतीनं धन्यवाद देतो. हा विचारांचा जो यज्ञ गेल्या 6 वर्षापासून चालू आहे, त्या यज्ञात मला पण उपस्थित राहण्याची संधी मिळाली आणि मला वाटतं ही संधी मिळाल्यामुळं मी जो पात्रताहीन होतो त्या पात्रताहीनतेवर या समारंभाने एक कळस चढवला आणि मला पात्रतावान बनवलेला आहे. त्याबद्दलही मी त्यांना धन्यवाद देतो. ही सगळी जी माणसं आहेत त्यातल्या बऱ्याच माणसांना मी अनेक वर्षापासून पाहतो आहे, वाचतो आहे, ऐकतो आहे. एक लक्षात ठेवायला पाहिजे, चांगली माणसं नेहमी संख्येनं दुर्मिळ असतात समाजामध्ये, ती शोधणं पण अवघड असतं. आणि वाईट माणसांचा तर सेल चालू असतो, चौकात चौकात गर्दी करून ते उभे असतात, एक के ऊपर एक तरी करतात. पण साला ह्याला बॅटरी घेऊन शोधावं लागतं, त्यांच्यासाठी कमिटी नेमावी लागते. शोधा माणसं, चांगली माणसं शोधा, सुगंधी माणसं शोधा, कर्तृत्ववान माणसं शोधा, चिमण्यांची भूमिका करणारी माणसं शोधा. त्यामुळं त्यांच्या सहकार्याने ही काही माणसं निवडली. अजूनही समाजामध्ये अशी माणसं आहेत, त्यांचा हा माणूस शोधण्याचा शोध इथून पुढे हे कायम राहील अशी मी शुभेच्छा यांना देतो. मी माझ्या विषयाकडे वळतो, कारण मी तुमचा जास्त वेळ घेऊ इच्छित नाही.